कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग तरी जोडी लेकुराची ओढी आपुली करवंडी वाळवोनी एका एकी केला मिराशीचा धनी कडी वागवोनी भारखांदी लेववोनी पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया एका एकी केला मिराशीचा धनी कडिये वागवोनी भारखांदी तुका मने दी गांजो आणि काशी उदार जीवासी आपुलिया एका एकी केला मिराशीचा धनी कडिये वागवोनी भारखांदी पंढरीच्या देवराया पंढरीच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव यद्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्ममुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं ऐ नको जाऊ देवो भंगा नको जाऊ देवो भंगा नको जाऊ देव भंगा नको जाऊ देव भंगा गात्रे माझे पांडुरंगा गात्रे माझे पांडुरंगा नको जाऊ देव भंगा हो नको जाऊ देव भंगा बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली करवंडी वाळवोनी एका एकी केला मिराशीचा धनी कडी वागवोनी भारखांदी प्रस्तुत निरूपणाकरता निवडलेला अभंग पंचमवेद निर्माते तुकोपनिषदकार संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा जीवनामध्ये आपल्या बापानं आपल्या जीवनाकरता काय केले, जीवनामध्ये काय केलेलं आहे, बापाचं आपल्या जीवनाकरता योगदान किती मोठं आहे याचं दिग्दर्शन करणारा तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दात परिहारतो असा कैलासवासी श्री शिवराज कारभारी पुजारी यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी समापन्न होत आहे. पुजारी परिवार, त्यांची मुलं असतील, त्यांच्या मुली असतील, संपूर्ण नातलग, भाऊ बहिणी, नातू पंतू, हा सर्वजण पुजारी परिवार आपल्या वडिलांच्या ऋणातनं उतराई होण्याकरता या श्राद्ध विधीमध्ये खऱ्या अर्थानं तत्पर आहे. आणि त्याच अनुषंगानं त्याचाच खऱ्या अर्थानं हा सोहळा या ठिकाणी समापन्न होत असताना तुमची आणि आमची या ठिकाणी त्या अनुषंगानं ही उपस्थिती आहे. या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वच जण खऱ्या अर्थानं सहभागी आहोत. या संकीर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही सेवा आमच्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून आली, आम्हाला या परिवाराच्या या
कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं, या दुःखामध्ये सहभागी होता आलं, ते आदरणीय आमचे सन्मित्र पुंतांबा गावचे प्रगतशील शेतकरी आणि आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज यांचे अतिशय निकटवर्तीय आदरणीय रविभाऊ जेजूरकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही सेवा आमच्यापर्यंत पोहोचली आणि त्या अनुषंगानं संकीर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातील श्रीमंत माणसं आपणा सर्वांच्या खऱ्या अर्थानं भाग्यानं ती आपल्याला ती प्राप्त झालेली आहे, ती मिळालेली आहे. उजव्या बाजूला मृदंगावरती खऱ्या अर्थानं ज्यांची या ठिकाणी सेवा आहे ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक आणि नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष बाबा दीक्षित महाराजांना या ठिकाणी दंडवत, महाराजांप्रती कृतज्ञता भाव या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या डाव्या बाजूला ज्यांनी माझ्या तुकोबारायांची अक्षर स्वरबद्ध केली आदरणीय कोपरगाव तालुक्याचं एक गोड अशा प्रकारचं संगीत क्षेत्रातलं वैभव आदरणीय आमचे प्रकाश बाबा आहेत. बाबांनाही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं धन्यवाद देईल. आणि ज्यांच्या खऱ्या अर्थानं कृपे छायेखाली आज आमचं खऱ्या अर्थानं जीवन आहे, आमचा हा वारकरी संप्रदायाचा प्रवास आहे, असं गोड व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक, वारकरी संप्रदायाचे आचारसंहिता जपणारे कोयनूर हिरा म्हणून आम्ही ज्यांच्याकडं पाहतो ते आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत अलंकार आदरणीय रविदासजी बाबा जगदाळे. बाबांनाही खऱ्या अर्थानं कोटी कोटी प्रणाम. तद अनुषंगानं खऱ्या अर्थानं आपण देवरूप श्रोतृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, पाहुणे मंडळी आहे, नातेवाईक आहेत आणि आल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी आमचं फार आदरातिथ्य या देवस्थानच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं केलं ते आदरणीय या देवस्थानचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव पाटील भगत दादांनाही या ठिकाणी धन्यवाद मी देईल. फार छान अशा प्रकारचं स्वागत देवस्थानच्या मार्फत देवस्थानच्या वतीनं त्यांनी केलं. वारकरी संप्रदायाचे कालक्रमा करणारे संपूर्ण टाळकरी बांधव माझ्या पाठीमागं उभे आहेत, त्यांच्याही प्रति कृतज्ञता भाव या ठिकाणी व्यक्त करतो. हार्मोनियम वादक आहे, अतिशय गोड विनेकरी बाबा आहेत, महिला मंडळ, पुरुष वर्ग, गोड साऊंड सर्व्हिस आहे, गोड अशा प्रकारची शूटिंग चालू आहे. या सर्वांच्या खऱ्या अर्थानं सहकार्यानं ही आपल्याला संकीर्तन रूपी सेवा 1 तास 1.5 तास या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं करावयाची आहे. गोड तुकोबरायांचा खऱ्या अर्थानं अभंग मी निवडला आहे. तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून बापाचं वर्णन करतात. आज खऱ्या अर्थानं एका थोर अशा प्रकारच्या विचाराचं आज पुण्यस्मरण आहे. गोड अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व या परिवारातलं कष्टमय जीवनाचा हा प्रवास गेल्या 1 वर्षापूर्वी आदरणीय बाबांनी या कलियुगामधला संपवला. काबाड कष्ट करून हा सुंदर अशा प्रकारचा या पुजारी कुटुंबाचा वटवृक्ष बाबांनी खऱ्या अर्थानं फुलवला आणि त्याची आज आपण या पुजारी परिवारातली सगळी माणसं त्याची फळं आपण खात आहात, तो आनंद आपण त्यांच्या माध्यमातून उपभोगत आहात. मला असं वाटतं त्याचं सर्वस्वी श्रेय कैलासवासी खऱ्या अर्थानं आदरणीय बाबांना जातं आणि म्हणून त्याच अनुषंगानं तुकोबरायांचा अभंग या ठिकाणी मी निवडलेला आहे. तुकोबरायांच्या वाङ्मयीन संहितेकडे जर पाहिलं प्रकाश बाबा तर तुकोबरायांची वाणी ही पतिव्रता वाणी आहे. तुकोबराय सहजासहजी कोणाचं वर्णन करत नाही देवा, पण तुकोबरायांच्या गाथ्याचा जर आपण अभ्यास केला, अभ्यासक बुद्धीनं सेवाभावानं जर अभ्यास केला तर 2-3 गोष्टींबद्दल तुकोबराय बोललेच. संतांजवळ माझी सलगी कशी आहे, जवळीक कशी आहे, याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी मातृत्वाचं उदाहरण द्यावं, हा मातृत्व संस्थेचा फार मोठा विजय आहे. दुसरी महत्वाची भूमिका, जीवनामध्ये बापाचं योगदान आपल्याकरता किती मोलाचं असतं ते तुकोबरायांनी सांगावं, म्हणजे तो हा आजचा अभंग आहे. आणि संत कसे असतात, समाज व्यवस्थेतला एक घटक जगद्गुरु तुकोबरायांनी उचलला, त्या घटकाचं नाव आहे शिक्षक. शिक्षकाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी संतत्व सांगितलं. अर्भकाची पाटी
ही अशी भूमिका आहे. कुठल्याच गोष्टीचं वर्णन सहजासहजी तुकोबराय करत नाही, पण आज आपल्या जीवनामध्ये ज्यांचं मुलाचं मार्गदर्शन आहे, ऐका देवा, आपल्या जीवनाकरता ज्यांचं समर्पण आहे ते आपले आई वडील आहेत, आणि म्हणून त्यांच्याबद्दल तुकोबराय या अभंगामध्ये थोडं बोलण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल 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 श्राद्ध हा फार मोठा विधी आहे. मी फार त्यावर जास्त प्रकाश टाकत नाही. आपल्याला थोडंसं अभंगावर आहे, थोडंसं निरूपण करावयाचं आहे. श्राद्ध विधी हा जीवाचा खऱ्या अर्थानं केला जातो, आपण तो करत आहेत. गेलेल्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करणं म्हणजे श्राद्ध आहे, आणि ती एक कर्म प्रणाली आहे, ती आपण ती श्रद्धेनं केली पाहिजे. गेलेल्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करणं हे जिवंत माणसाचं इति कर्तव्य आहे. जेणेकरून एखादा आपल्या परिवारातला माणूस तो आपल्यात नसेल, तो आपल्याला कलियुगामधनं कायम स्वरूपी सोडून गेला असेल, वैकुंठवासी कैलासवासी वगैरे वगैरे तो झाला असेल, तर त्याचे ते विधी आहेत ना, विधी ते प्रामाणिक पद्धतीनं कुठल्याही प्रकारची खऱ्या अर्थानं प्रमाण न होता, चूक न होता आपण ते केले पाहिजे. आमचे श्रीगुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठलबुवा घुले असं एक वाक्य सांगायचे. बाबा सांगायचे, संतांची पुण्यतिथी असेल किंवा गेलेल्या व्यक्तीचं श्राद्ध असेल किंवा देवाची थोरा मोठ्यांची जयंती असेल, ती जर आपण साजरी केली नाही तर त्यांचं काहीच बिघडत नाही. मी वाक्य पुन्हा रिपीट करतो. हे देव, संत, ऋषीमुनी किंवा आपल्या परिवारातला एखादा घटक, या लोकांची जयंती, पुण्यतिथी, नाम श्राद्ध जर आपण केलं नाही, त्यांचं काही बिघडत नाही. पण श्री गुरु बुवा असं सांगायचे, पण मात्र जर या गोष्टी आपण नाही केल्या तर आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बिघडणार म्हणजे बिघडणारा देवा. कोकणामध्ये दादा जोशी नावाचे फार मोठे साक्षात्कारी पुरुष आहे. त्यांच्या जवळ आम्ही ही श्राद्ध व्यवस्था नीट बसून समजावून घेतलेली आहे. एक दोन अतिशय महत्वाचे मोलाचे मुद्दे सांगतो. हा आपल्यावरती खऱ्या अर्थानं आपण या लोकांवरती या गोष्टी करतो, हा विधी करतो, म्हणजे आपण त्यांच्यावर फार मोठा उपकार करतो असं नाही आहे. जेव्हा आपण छोटे होतो तेव्हा यांनी आपल्यावर हा मोठा उपकार केलाय, आणि त्या उपकार प्रत्यर्थ त्यातनं उतराई होण्याकरता हा आपला छोटासा केविलवाना प्रयत्न आहे. गुरुवर्य दादा महाराज जोशी कोकणामध्ये त्यांचं फार मोठं प्रस्थिती असं सांगतात, गोकुळासारखा परिवार, आपला परिवार गोड आहे, आपला परिवार छान आहे, गोकुळासारखा परिवार आहे, तरी सुद्धा आपल्या परिवारामध्ये नेहमी 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 एक आजारी पडला का दुसरा आजारी पडतो, दुसरा आजारी पडला का तिसरा आजारी पडतो, तिसरा बरा झाला का पहिला परत आजारी पडतो. सासू सुनेचं पटत नाही, बापाचं मुलाचं पटत नाही, भावा भावाचं पटत नाही. आज जवळजवळ 70 ते 80% कुटुंबामध्ये हीच परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. असं का बरं होत असेल? एवढ्या मोठ्या गोष्टीनं खऱ्या अर्थानं आपलं घर जर परिपूर्ण असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्या परिवारामध्ये दुःख असेल, आजारपण असेल, भांडणं असतील किंवा संतती बिघडलेली असेल. फार महत्वाचं वाक्य आहे. एवढा गोड परिवार असूनही सुद्धा संतती बिघडलेली असेल, मुलं वाम मार्गाला गेलेली असतील, याचं काय कारण? तर याची 2 प्रमुख कारणं आहेत. काय या सगळ्या गोष्टी बिघडतात? तर त्याला पहिली गोष्ट कारणीभूत आहे, आपल्या घरातील जर कुलदेवता लोप पावलेल्या जर असतील, मनुष्य जीवाकडनं आपल्या कुलदेवतेंची जर यथासांग पद्धतीनं पूजा सेवा जर होत नसेल तर आपल्याला सगळ्या या वाईट गोष्टींना सामोरं जावं लागतंय. दुसरी गोष्ट, दुसरं उत्तर, आणि जर आपल्या कुळातील, आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील गेलेले लोक अर्थात पितर जर असमाधानी असतील, जर असंतुष्ट असतील, तर आम्हाला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. मी हे सगळं अभ्यासपूर्वक बोलतोय, पोल कल्पित अजिबात नाही. पुत्र
असं फार गोड प्रमाण दिलं आदरणीय बाबांनी, फार गोड. तुकोबराय म्हणतात, जी मुलं पितरांची सेवा करत नाही ते आपल्या नावानं अशी बोट मोडतात. अरे काय मी केलंय आयुष्यामध्ये, मी काय कमवलंय, ज्याच्या करता एवढा हा संसार रूपी वटवृक्ष उभा केला, ते माणसं माझी सेवा करत नाही, माझा विधी करत नाही, श्राद्ध करत नाही, ते आपल्याला शाप देतात. वंशी दुराचार पुत्र शब्दाचा अर्थ फार पाणिनी व्याकरणकर्त्यांनी फार सुंदर केलाय. पुत्र म्हणजे काय? पुनाम नरक त्रायते, जो पितरांना नरकातून वर काढतो, तारतो, त्याला पुत्र म्हणतात. तो खऱ्या अर्थानं मुलगा आहे. तो खऱ्या अर्थानं काढणारे फार कमी आहे. आणि म्हणून या करता हा श्राद्ध विधी करायचा आहे. बरेच तथाकथित अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली लोक म्हणतात, कशा करता करायचं? पैशाचा अपव्यय, वेळेचा अपव्यय, एवढ्या मोठ्या माणसांची सगळ्या अर्थानं जमवाजमव, अन्नदान वगैरे वगैरे, हे बरेच खऱ्या अर्थानं लोकांपुढे हे बरेच प्रश्न पडलेले असतात. पण चला, या परिवाराला खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देईल. पितरांची कृपा या परिवारावरती नेहमी असणारच आहे. आपल्या वडिलांच्या ऋणातनं उतराई होण्याकरता त्यांनी या श्राद्ध व्यवस्थेचं केलेलं आयोजन. विठ्ठला विठ्ठला. माईक जर ताब्यात आला, लोक बोलताना अजिबात विचार करत नाही. तुम्ही जागे आहात ना? अजिबात विचार करत नाही. फक्त माईक हातामध्ये आला पाहिजे. काही लोकांना माईकचं एवढं व्यसन आहे. आदरणीय ज्ञानदेव काका, आमच्याकडलं सांगतो, दशक्रिया झाली आणि श्रद्धांजली वाहण्याकरता तथाकथित व्यक्तीनं हा माईक घेतला आणि तो बोलू लागला. आत्ताच या ठिकाणी XYZ परिवाराच्या निमित्तानं महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं प्रवचन केलं, फार गोड निरूपण केलं. म्हणून समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि XYZ परिवाराच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. काय असतं जीवनामध्ये, कुठल्याही गोष्टी, आमचे श्रीगुरु म्हणतात, भगवान परमात्मा जेव्हा आपल्याला रेलचेल पद्धतीनं या सगळ्या गोष्टी जेव्हा देतो ना, तेव्हा या गोष्टी माणसाला पचवता आल्या पाहिजे. सोडा, झेपवता आल्या पाहिजे, झेपलं पाहिजे माणसाला. म्हणून आता हल्ली देव पण विचार करू लागला, ज्याला झेपेल त्यालाच देतो. काही पण बोलू लागतात माणसं. अशी गोष्टी केल्या त्या करायची गरज त्यांना काय होती? आपण जर स्वावलंबी असतो तर असं नाही होत. कोणाचं ना कोणाचं ऋण मानवी जीवनावरती आहे. गाथामूर्ती गुरुवर्य आदरणीय परमपूजनीय चंद्रशेखरजी बाबा देगलूरकर चातुर्मासामध्ये फार सुंदर भाव सांगायचे. बाबा सांगायचे, मानवी जीवन जेव्हा प्रवाहित होत असतं, जीवन जगत असतं, तेव्हा त्याच्यावरती प्रमुख 3 ऋण असतात. पहिलं ऋण आहे मानवी जीवनावरती, हे देवाचं ऋण. दुसरं ऋण मानवी जीवनावरती आहे, हे ऋषी ऋण अर्थात संतांचं ऋण. आणि तिसरं ऋण मानवी जीवनावरती आहे, हे आई वडिलांचं ऋण. हल्ली जर स्टडी केला, जाणकारांकरता बोलतो, तसं देशाचं पण ऋण हल्ली आहेच आपल्यावरती आहेच. पण प्रमुख हे 3 ऋण आपल्यावरती आहे. पहिला मुद्दा, देवाचं ऋण मानवी जीवनावरती असणं हे कसं शक्य आहे? त्याकरता ज्ञानोबा तुकोबांची भरपूर अशी काही प्रमाण आहेत. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन. मॉनिटरला पकडतो तो. दयाचे करीन चिंतन, जगे जीवन नारायण, जगत जीवन या
आमच्या भाषेत जर बोलायचं झालं तर अशी वंजोळभर साखर घ्यावी आणि बाबांच्या मुखामध्ये घालावी. वा. आमच्या अकोले तालुक्यामध्ये रविदास आबांना प्रमाणांचा बादशाह असं म्हणतात. बाबांना तेवढीच समर्पकता. नाही तर मग गाडी निघून गेली आणि मग वर हात असं नाही चालत महाराज. कारण याला एक सांगू का देवा, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं नाही बरं. या व्यक्तीचं गुरुवर्य रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सेवेमध्ये उभं आयुष्य गेलंय. तेवढी सेवा आहे, तेवढं समर्पण आहे देवा. इतकं सोपं नाही देवा. हो, भक्ती ते कठीण शुळावरील पोळी, निवडितो बळी विरळा शूर. ही भक्तीची खऱ्या अर्थानं आत्मीयता आहे, ही सेवा आहे. एक सांगू देवा, त्याकरता झिजावं लागतं, त्याकरता सेवा असावी लागते, त्याकरता समर्पण असावं लागतं. गोड प्रमाण दिलं. तुकोबराय म्हणतात देवानं दिला. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. दिला हा शब्द दातृत्व भाव प्रगट करणार आहे. काय करणार आहे बाबा? दिला हा शब्द दातृत्व भाव प्रगट करणार आहे. दिला म्हणजे परत घेण्याकरता दिला नाही. उदाहरणार्थ, तुम्ही मला 5 लाख रुपये दिले, घाबरू नका, अजिबात कोमात जाऊ नका. मी तुमच्याकडे मागत नाही, तुम्ही मला देत नाही. फक्त समजा दिले. पण तुम्ही तसेच देणार आहात का पुन्हा काही वर्षानंतर, काही दिवसानंतर माझ्याकडनं तुम्ही घेणार आहात? फक्त मुद्दल बरं का, हां, परत घेणार आहात. तसा परमात्मा घेत नाही देवा. तो दिला, तुम्हा आम्हाला दान या स्वरूपामध्ये दिला. पण माऊली असं म्हणतात, काय करावं? देवानं दिला तुम्हा आम्हाला हा नरदेह, हे मानवी जीवन, पण कैचे कर्मतया आड आले जी मीच नाही म्हणती. कोणतं पाप, कोणतं कर्म आड आलं की समाजातले तथाकथित बरेचशी माणसं देवाचं अस्तित्व आज मानायला तयार नाहीयेत. श्री गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत एक फार सुंदर वाक्य बोलतात. तुमच्या आणि आमच्या मान्यावरती विठुरायाचं अस्तित्व अवलंबून नाहीये. काय बोललो मी? तुमच्या आणि आमच्या मान्यावर विठुरायाचं अस्तित्व अजिबात मान्य नाहीये, त्याचं काही बिघडणार नाही. पण एक सांगू का, ज्या दिवशी विटेवरचा मालक आपल्याला मानणार नाही ना, त्या दिवशी याच्या 10 पट गर्दी आपल्या घरासमोर झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी. ही देवाची कृपा आहे. देवा सगळं, देव आमच्या करता सगळं करतो. कोण बोलविते हरिवीण हरिवीण, कोण बोलविते हरिवीण हरिवीण, कोण बोलविते हरिवीण हरिवीण, कोण बोलविते हरिवीण. सगळं करतो. हे शरीर जे देवानं दिलंय ना देवा, या शरीरातली प्रत्येक हालचाल माझ्या विठुरायाच्या साक्षीनं होते. तुम्ही मानागर नका मानू. तुमच्या आमच्या मान्यावर अवलंबून नाही. किती मोठी शोकांतिका आहे ना देवा, किती मोठी शोकांतिका. ज्या देवानं आम्हाला सुंदर अशा प्रकारचं मुख दिलंय, लोक त्याच मुखानं देव नाही अशी भाषा करतात. मला असं वाटतं या जगातला दुसरा नास्तिकवाद कुठला असला पाहिजे सांगा बरं मला, द्या बरं याचं उत्तर. आमचे गुरुजी सांगायचे, बाबा लोक देवाला मानत नाही त्याचं फार काही वाटत नाही दुःख, लोक साधू संताला मानत नाही त्याचं फार दुःख काही वाटत नाही. पण हल्लीचा समाज इतका विचित्र झालाय, ज्या आईनं बापानं आपल्याला जन्म दिलाय
त्याच आई बापाला लोक उलट सुलट अशा प्रकारची वक्तव्य करतात, उलट सुलट बोलतात. याचं दुःख होतं की समाज व्यवस्थेमध्ये? आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई ना माने, माता पिता को कोई ना माने, औरत का बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. अशी बेमान दुनिया खऱ्या अर्थानं आपण तिला पाहतोय. देवाचं ऋण मानत नाही लोक, देवाला मानत नाही. देवाला हल्ली लोक फसवतात. असं वाटतं आम्ही जे करतो, आम्ही जे पाहतो, हे देवाला काही कळत नाही. ही लोकांची वस्तुस्थिती, ही लोकांची जीवन जगण्याची भूमिका आहे. मी फार तुम्हाला जास्त पुराणातली वांगे सांगत नाही, पण कालची वस्तुस्थिती सांगतो. मी तुम्हाला लाईव्ह वस्तुस्थिती सांगतो. तुम्हाला लोकांचा डुप्लिकेटपणा पाहायचा का? तुम्हाला अनुभवायचा का बाबा? फार फार जुनं सांगत नाही मी. आषाढ महिन्यामध्ये जी माणसं उन्मत्तपणा करतात, मागचा महिना झाला, काय नाव त्याचं? मराठी महिने माझे पाठ नाही, मोठ्यानं बोला जरा, आवाज घुमतोय. कोणता? आषाढ. त्याला गावरान टप्पू आखाडाचा महिना म्हणतात. गावरान टप्पू जे आहेत ना, ते काय म्हणतात? आखाडाचा महिना. नुसता आखाडाचा महिना म्हणत नाही. आखाडाचा महिना संपत आला की हे गावरान टप्पू म्हणतात गटारी अमावस्या आली. काय म्हणतात ते? गतहारी असा शब्द आहे, ते पण सोडा. त्यांची भाषा तशी आहे. मला तिकडे प्रवास नाही करायचा. किती लोक पॉलिटिकल आहे, कसं लोक देवाला खेळवतात. असं वाटतं की देवाला काही कळतच नसेल. कबीरजी महाराज म्हणतात, अरे बाबा, मुंगीच्या पायामध्ये घुंगरू जर बांधलं, त्याचा सुद्धा आवाज माझ्या विठुरायाला ऐकायला येतो. आपलं तर कर्म शुल्लक आहे, फार सूक्ष्म कर्म आहे. फार आपण करताना ते 10,000 वेळेला विचार करून केलं पाहिजे. तुम्हाला मी 3-4 सिद्धांत सांगतो. अगोदर गीता सांगतो, नंतर वेद सांगतो आणि नंतर भागवत सांगतो. गीता सांगते गहना कर्मणो गती, कर्माची गती गहन आहे. भागवत असं सांगतंय बलिष्ठो कर्मणा गती, कर्माची गती बलिष्ठ आहे. आणि भगवान बादरायण भगवान वेद असं सांगतात सूक्ष्मात सूक्ष्मतरम कर्म. कर्म एवढं बारीक आहे, एवढं सूक्ष्म आहे. महिला मंडळ, तुमच्या घरामध्ये मांजर आहे का? बोक्या नाही, मांजर आहे ना. ती मांजर काय करते? तुम्ही गॅसवर जेव्हा दूध तापवता आणि थंड होण्याकरता झाकण ठेवत नाही, ती मांजर दबक्या पावलानं येते आणि दूध पिते. त्या मांजरीला काय वाटतं माहिती का? मी डोळे झाकून दूध पिते, मला कोणी, बरं खरंच सांगा बरं, तिला खरंच कोणी पाहत नाही का? मला कोणी पाहत नाही हा प्रत्येक मानवी जीवनाचा, मांजरीचं सोडा ते उदाहरण आहे. पण मी ज्या गोष्टी करतोय, मी जे कर्म करतोय, ते करताना मला कोणीच पाहत नाही. हा मानवी जीवनामध्ये झालेला प्रत्येकाच्या अंतःकरणात, प्रत्येकाच्या बुद्धीत हा गोड गैरसमज आहे. आषाढ महिन्यामध्ये उन्मत्तपणा करणारी माणसं, धिंगाणा घालणारी माणसं श्रावणामध्ये एवढे भाविक होतात. चांगल्या माळकऱ्याला सुद्धा दर्शन जर घ्यायचं म्हटलं ना महादेवाचं, तर वेटिंग लिस्टमध्ये उभं राहावं लागतं बाबा. जो उन्मत्तपणा तुम्ही आषाढ महिन्यामध्ये केलाय ना, तोच उन्मत्तपणा आपण श्रावणामध्ये पण करा. तुम्हाला कोण काय म्हणणार आहे? तुमच्याकडे टोमॅटो आहे का? टोमॅटो हुशार जो शेतकरी आहे ना, तो माल मार्केटला नेत असताना अजिबात मिक्सिंग करत नाही. तर मग जे हुशार काही शेतकरी आहे ना, हुशार शेतकरी, एका उतार्यावरती 3 बँकेचं लोन काढणारे. आता कळालं तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. ते काय करतात? खाली टोमॅटो मोठे घालतात, नंतर परत बारीक घालतात,
त्याच्यानंतर पुन्हा मोठे आणि वर पुन्हा मोठे. त्या छोटे जे टोमॅटो आहेत त्याला आमच्याकडे बोरी असं म्हणतात. ते जर मोठ्या मालामध्ये मिक्स केले तर काय होतं सांगा बरं मला. आपण बागायतदार लोक आहात, तर मोठ्या मालाचं मार्केट डाऊन होतं, कमी होतं. जे हुशार शेतकरी आहेत ते काय करतात, लहान जो बारीक माल आहे, उरीसुरीचा माल आहे, तो सेपरेट एका कॅरेटमध्ये भरतात आणि चांगला माल एका कॅरेटमध्ये भरतात आणि बाजाराला नेतात. मला हे सांगायचंय आपल्याला, आपण ज्या गोष्टी श्रावणामध्ये करतो ना, आषाढ महिन्यामध्ये करतो ना, त्या श्रावणात करा ना, काय बिघडणार आहे. पण आषाढातली लोक श्रावणात भाविक झाली ना, ते चांगल्या मालाला असं कसं बोलले, ते चांगल्या मालाचं मार्केट डाऊन करतात. ही वस्तुस्थिती आहे. जुनी म्हणे, जुनी आमच्याकडं लोक म्हणतात, जुनी म्हातारी माणसं म्हणतात, गव्हाबरोबर किडे पण रगडले जातात. आणि हीच वस्तुस्थिती आहे. ही अनुभवली आम्ही कोरोनाच्या काळामध्ये, अनुभवली, डोळ्यानं पाहिली. बरं झालं त्या रावणानं, संतोष महाराज 5 प्रतिज्ञा केल्या होत्या. गुरुवर्य ढोकबाबा फार सुंदर सांगतात. सोन्याला सुगंध, स्वर्गाला शिडी, खारा समुद्र गोड करणं. त्यानं बाकीच्या गोष्टी जर केल्या असत्या तर बरं झालं असतं. खारा समुद्र जर गोड केला असता भगत काका, तर पाण्याचा प्रश्न मिटला असता. पण त्यानं एक गोष्ट फार सुंदर केली, स्वर्गाला शिडी लावली नाही. नाही तर या गावरान टप्पूंनी काय केलं असतं माहितीये का, वैकुंठाला जाताना, कैलासाला जाताना माळकऱ्याला त्यांनी गचांडून खाली लोटलं असतं आणि हे वर गेले असते. वस्तुस्थिती देवा, आपण जे करतो ना. काल परवा मला एका तत्वचिंतकाचा विचार फार सुंदर आवडला संतोष बाबा, मी तो स्टेटसला ठेवला होता. माणसानं असं काहीतरी पुण्य काम करावं, त्याचा साक्षीदार फक्त आणि फक्त देवच असला पाहिजे, बाकी कोणी नाही. उपकार केला देवानं आमच्यावर, हे नरशरीर दिलं ना, मानवी जन्म आम्हाला दिला ना, तो परत मिळेल की नाही माहीत नाही. एक योनी कोटी कोटी फेरा, माहीत नाही परत मिळेल की नाही. कधी जाईल माशी पाक पाखडे तव हे सरे, कधी जाईल हे पण ग्रासगिरीचे नाही हाती, ग्रासगिरीचा नाही हाती, ग्रासगिरीचा नाही हाती, ग्रासगिरीचा जनभंगुर जायन कळता, राजगिरीचा नाही हाती, राजगिरीचा नाही हाती. ग्रासगिरी सत्ता नाही, हे आपल्या हातामध्ये बिलकुलच नाहीये. काही सगळं देवाकडे सोपवा तुम्ही. देवा, एक काळ, एक वेळ, माझ्याकडे लक्ष द्या, तुमच्या आणि आमच्या जीवनावर अशी वाईट येणारे एक दिवस, ती वेळ, तो काळ पाहण्याकरता तुम्ही पण नसणार आहे आणि आम्ही पण नसणार आहे. एखादी गोष्ट आपण अनुभवू शकतो त्यामधली, पण त्यातली दुसरी गोष्ट प्रचंड भयानक आहे. एक काळ असा येणारे आपल्यावरती, आपल्याकडे पैसा असणारे, बंगला असणारे, इस्टेट असणारे, संपत्ती असणारे, सगळ्या गोष्टी रेलचेल पद्धतीनं आपल्याजवळ असणार आहे. पण मात्र आपल्याजवळ आरोग्य नसणार आहे. काय बोललो मी? दुसरी एक महत्वाची बाजू, या गोष्टी आपण सगळे अनुभवणार आहे, तुम्ही आम्ही सगळे अनुभवणार आहोत. पण त्याच्या पुढचं माझं विधान फार भयानक आहे. आपल्याकडे पैसा असेल, आपल्याकडे सत्ता, संपत्ती, बंगले, गाडे, नको एवढी ती प्रॉपर्टी असेल, पण एवढं असूनही सुद्धा आपल्याला जगण्याकरता आपल्याजवळ आपला धर्म नसणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. याकरता या गोष्टी, हा विचार मानवी जीवनानं जपला पाहिजे. तो जपणं हे मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. देवाला मानलं पाहिजे. माना अगर नका मानो, माझं प्रस्तावनेत मधलं एक वाक्य, देवाचं काही बिघडणार नाही. जे देव मानत नाही त्यांचा पण विषय सोडून द्या. देवा, काय बोललो मी? जे माझ्या देवाला मानत नाही ना, त्यांचा पण विषय सोडून द्या. आणि जी लोक देवाला मानतात आणि ज्यांच्यामुळं आपल्याला देव मानण्यामध्ये प्रतिबंध येत असेल,
त्यांना पण सोडून द्या, त्यांचा पण विचार नका करू. मी काय बोलतोय शेवटच्या माणसापर्यंत ऐकायला येतंय ना, त्यांचा पण विचार नका करू. अरे ज्यांच्यामुळे आणि ज्या व्यक्तीमुळे, ज्या माणसामुळे देवामध्ये आणि आपल्यामध्ये जर अंतर पडत असेल, त्याला काही जीवन जगणं म्हणतात? तुका म्हणे अंतराय देवी काय जिने ते, त्याला काही जीवन म्हणावं का? तुकोबरायांनी यावरती फार सुंदर दाखला दिलाय. सरळ त्यांचा त्याग करा. मी तुम्हाला 4 उदाहरणं सांगेल. माझ्यामध्ये आणि माझ्या देवामध्ये माझा गुरु आड आला, बळीराजानं गुरुचा त्याग केला. ऐका, माझ्यामध्ये आणि माझ्या देवामध्ये माझी सख्खी आई आड आली, तर माझ्या भरतानं स्वतःच्या आईचा त्याग केला. माझ्यामध्ये आणि माझ्या देवामध्ये माझा सख्खा बाप आड आला, माझ्या भक्त प्रल्हादानं हिरण्यकश्यपूचा त्याग केला. देवा, माझ्यामध्ये आणि माझ्या देवामध्ये माझा सख्खा भाऊ आड आला, माझ्या बिभीषणानं सख्या भावाचा त्याग केला. राज्यमाता निंदू भरते गेली, राजमाता निंदू भरते गेली, हो राज्यमाता निंदू भरते गेली, राज्यमाता निंदू भरते गेली. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, प्रल्हाद जनके विभीषण बंधू, राजमाता निंदू भरते गेली, राज्यमाता निंदू भरते गेली, राजमाता निंदू भरते गेली, राज्यमाता निंदू भरते गेली. गोड प्रमाण तुकोबरायांचं बाबांनी दिलं. बिभीषणानं भावाचा त्याग केला, प्रल्हादानं आईचा त्याग केला. का बरं त्याग केला असेल? देवामध्ये यांच्या विचारामुळं, यांच्या सांगण्यावरनं देवामध्ये आणि यांच्यामध्ये अंतर घडत होतं. अंतर म्हणून त्याग केला. देवा न मानावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतरेल. पुढे तुकोबराय म्हणतात, आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने अंधळा शुक्र केला. ही वस्तुस्थिती आहे. बापाचा मुलाचा वाद आहे. बाप देव मानत नाही, मुलगा देव मानतो. 4 प्रकार मी सांगेल आपल्याला. काही परिवारामध्ये मुलं चांगली आहेत, आई बाप वाईट आहेत. काही परिवारामध्ये आई बाप चांगले आहेत, तर मुलं वाईट आहेत. काही परिवारामध्ये आई बापही वाईट आहेत, मुलं पण वाईट आहेत. पण असे काही परिवार समाज व्यवस्थेमध्ये आहे, ते आपणा सर्वांकरता आदर्शवत ठरतात. त्या परिवारातले मुलंही खूप चांगली आहेत आणि आई वडील पण खूप चांगले आहेत. दोघांचा वाद आहे. बाप म्हणतो हे जगत आपोआप तयार झालं, मुलगा म्हणतो बाबा असं नाही, याला बनवणारा कोणीतरी आहे. बरं, दोघांचा वाद झाला. हा बाप असल्यामुळं शेवटी मुलावर त्यानं दबाव टाकला. निघून गेला बाप कामावरती. मुलगा बापाच्या कॅबिनमध्ये आला. टेबलवरती सुंदर गणपती बाप्पाचं चित्र काढलं. कुणी? मुलानं. बाप संध्याकाळी घरी आला आणि टेबलवरती पाहिलं. अरे वा, इतकं गणपती बाप्पाचं सुंदर चित्र कुणी काढलं असावं. पत्नीला विचारलं, तू चित्र काढलं का? पत्नी म्हणते, मला चपाती गोल लाटता येत नाही, चित्राचा विषय. पाहुणे मंडळी जर आले तर ताट घेते, चपाती लाटते आणि मग गोल करते. नाही कळालं का? हां, कळालं तुम्हाला मला काय म्हणायचंय. माझा काय विषय, मी नाही काढणार चित्र, मी नाही काढलं बाबा. दीदीला विचारलं तू चित्र काढलं का? ती म्हणते, मला चॅटिंगच्या माध्यमातून वेळच नाही भेटला. कारण मोबाईलमध्ये ॲप एवढे आलेत, माणसाला एकमेकांबरोबर बोलायला पण वेळ नाही. मग चॅटिंगमुळे मला वेळच नाही भेटला. इन ब्रॅकेट कंसातलं नंबर मुलाचा आला. तू काढलं चित्र वगैरे मी काढलं नाही. मुलाची भाषा बोलण्याची मी नाही काढलं बाबा चित्र. बाप संतापला, मूर्ख बावळट. आई म्हणते मी नाही काढलं, दीदी म्हणते मी नाही काढलं, मग काय तू म्हणतो मी नाही काढलं, मग काय हे चित्र काय आपोआप तयार झालं का? बाबा झालं असेल आपोआप. कसं झालं असेल आपोआप? कागद उठला असेल, टेबलवर येऊन बसला असेल. ऐकतात ना तुम्ही? नाराज आहे का माझ्यावरती? नाही मग काही थंड वगैरे काही मागवायला नाही ना? मग माझ्याकडे लक्ष द्या. कागद उठला असेल, टेबलवर येऊन बसला असेल.
नंतर सीस पेन्सिल उठली असेल, सीस पेन्सिलने गणपती बाप्पाचा आराखडा तयार केला म्हणा असेल, लावा सूर मागे. हां, श्रावण चालू आहे, पोथी बोलूया आपण. हां, लावा सूर. असं झालं असेल. नंतर सीस पेन्सिल पुन्हा जागेवर उठली बसली असेल. नंतर कलर उठले असतील, ज्या त्या जागेवर जो कलर जाऊन बसला असेल, आणि अशा पद्धतीनं गणपती बाप्पाचं चित्र तयार झालं. तुम्ही विचार करा, तोपर्यंत मी चहा घेऊन येतो. तुम्ही पण खुशाल हो म्हणतात. दादा असं झालं असेल का? आपोआप सीस पेन्सिल कुठे उठते का? आपोआप कागद कुठे उठतो का? तो बाप पुन्हा संतापला त्या मुलावरती. अरे बावळटस का तू? मला पकवतो हे सगळं आपोआप? अरे कसं शक्य आहे? तो मुलगा हुशार होता. बाबा, साधं गणपती बाप्पाचं चित्र जर कोणी काढल्याशिवाय जर होत नसेल, तर डोळ्याला दिसणारं चित्र विचित्र जगत हे कोणी केल्याशिवाय तरी कसं होईल? हातामध्ये घट आहे, हातामध्ये आपल्या घट आहे. त्या घटाला बनवणारा कोण? कुंभार मानला पाहिजे, मानला पाहिजे. समोर चित्र दिसतंय, त्या चित्राला बनवणारा कोणीतरी चित्रकार मानला पाहिजे. तसं हे डोळ्यानं हे संपूर्ण जगत दिसतंय, त्या जगताला कोणीतरी बनवणारा मानला पाहिजे. जेने हे विश्व निर्मिले, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, महर्षी देवा संस्थापिले, एकवीस वर्गाचे धरले, सत्ता मात्रे आपुलिया, एकवीस वर्गाते धरी रे, सत्ता मात्रे आपुलिया. यानं हे सगळं बनवलं. जिने हे विश्व निर्मियले, महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरले, सत्ता मात्रे आपुल्या. एक एकटाची असोनी एकला विश्वी विश्वाकार होऊन या ठेला, एकले कंठीच्या म्हणून या येणे, केले निर्माण ही 14 भुवने. निळोबराय गवळणीमध्ये सांगतात. मानलं पाहिजे. शास्त्रकार म्हणतात, जगदा यदिनो करता कुलालेना विना घट, चित्रकारम विना चित्र स्वत एव भवेत तदा. देवाला मानलं पाहिजे. का मानलं पाहिजे? तर संत वाङ्मय शास्त्र पुराण सांगतात, सुंदर अशा प्रकारचा नरदेह देवानं तुम्हा आम्हाला दिला, म्हणून तुमच्या आमच्यावरती पहिलं ऋण आहे. कोण म्हटलं? सासूरवाडीचं पहिलं ऋण कोणाचं आहे आपल्यावरती? देवाचं. चला पुढे. दुसरा मुद्दा माझा असा आहे, तुमच्या आमच्यावरती दुसरं ऋण आहे साधू संतांचं. का बरं? गुरुवर्य ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, या महाराष्ट्रामध्ये जर वारकरी संत अवताराला जर आले नसते ना, तर या महाराष्ट्राचा बिहार व्हायला फार वेळ नसता लागला. तरुण पिढी एवढी बिघडली, वारकरी संप्रदायाकडे तरुण पिढीचं आकर्षण कमी झालं. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. थोड्या वेळ मोबाईल बंद ठेवा. तरुण पिढीचं हल्ली वारकरी संप्रदायाकडे जी अवलोकन करण्याची जी पद्धत आहे ती फार कमी झाली. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जी कीर्तनं प्रवचनं सत्संग होतात तिकडं तरुणांचं येणं कमी झालं, आणि तरुणांचं येणं कमी झाल्यामुळं बदलापूर सारख्या घटना वाढू लागल्या. काल परवा नाशिकलाही पण तीच घटना घडली. किती वस्तुस्थिती बिकट आहे. याकरता मला असं वाटतं, याला आई वडिलांनी या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे मुस्लिम लोक आपल्या मुलाला नमाज पाळताना बरोबर घेऊन जातात, तशा आपल्या मुलांच्या अंतःकरण पटलावरती संप्रदायाचे चांगल्या विचारांचे संस्कार होण्याकरता कीर्तन प्रवचन सत्संग असतील, आपल्या आईबापानं आपल्या मुलांना बोट धरून इथं बसून आणलं पाहिजे. तुम्ही म्हणाल आमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही म्हणाल आमच्याकडे तारुण्य आहे, तुम्ही म्हणाल आमच्याकडे सगळ्या गोष्टी रेलचेल आहे, त्याला काडी लावून द्या, त्याचा काही फायदा नाही. देवा, मी 2 भाऊ सांगेल. आमचे मित्र ज्ञानेश्वर पाटील जळकेकर फार सुंदर सांगतात. पाटील महाराज असं म्हणतात, ज्याच्याकडे सत्ता होती, ज्यांच्याकडे तारुण्य होतं आणि ज्यांच्याकडे संपत्ती होती, आयुष्यामध्ये त्या गोष्टींचा त्या माणसानं उन्मत्तपणा केला, त्याचा इतिहासात दुर्योधन झाला. ज्याच्याकडे सत्ता पण होती, ज्यांच्याकडे तारुण्य पण होतं आणि ज्यांच्याकडे संपत्ती पण होती,
या सगळ्या गोष्टींची रेलचेल असतानाही सुद्धा ज्यांनी तुकोबारायांची कीर्तनं ऐकली त्यांचे इतिहासात छत्रपती झाले, ही वस्तुस्थिती आहे. आपण हा महत्वाचा भाग आपण लक्षामध्ये घेतला पाहिजे. आता छत्रपतींचा काळ नाहीये. गुरुवर्य ललितकर बाबा फार एक सुंदर वाक्य बोलतात. त्या काळी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, आई माता भगिनी सगळ्या सुरक्षित होत्या. काय याचं कारण, काय याचं उत्तर? तर ललितकर बाबा असं म्हणतात, छत्रपतींचं प्रशासन होतं आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं प्रबोधन होतं. आज काय आहे? आज सगळी मिक्सिंग आहे. आज जिकडे तिकडे व्याभिचार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये व्याभिचार पाहायला मिळतो. वारकरी संप्रदायामध्ये व्याभिचार नको नसावाच, तोही या व्यासपीठावर पाहायला मिळतो. आज ज्यांनी आयुष्याच्या प्रवासामध्ये, आयुष्यभरामध्ये, या कालकीर्दीमध्ये ज्यांनी आपलं आयुष्याचं समर्पण दिलंय ना, माणसं तेच समर्पण विसरलेत. गेनू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, या लोकांचं राज्यकर्ती माणसं समर्पण विसरले. म्हणून आज विस्कटलेली राजनीती आपल्याला डोळ्याला अनुभवायला मिळते. आणि वारकरी संप्रदायामधले कीर्तनकार मंडळी, वारकरी संप्रदायामध्ये ज्या लोकांनी आपलं समर्पण दिलंय, लोक ती विसरली. म्हणून हा व्याभिचार चालू आहे. वारकरी संप्रदायातील एक फार विद्वत रत्न SP कॉलेजचे प्रिन्सिपल गुरुवर्य मामासाहेब म्हणायचे, ज्या संतांनी माझ्या ज्ञानराजांचं वर्णन केलं नाही त्यांची प्रमाण या व्यासपीठावरनं म्हणू नये. ही जर वारकरी संप्रदायाची आचारसंहिता असेल तर मग इथं नाट्यसंगीत, भक्तिगीतं, भावगीतं सर्रास गायली जातात, लोकांकडनं खालून चिठ्ठ्या येतात. हा व्याभिचार नाही म्हणजे काय? वेडा वाकुडा गायनं परी मी तुझाची म्हणवीन, ही प्रमाण खोडावी अशी वाटते मला तुकोबारायांच्या गाथ्यामधनं. कापून या मान पाहे कृपण की उदार, ही प्रमाण खोडावी लागतील. कुठे एकनिष्ठता राहिली देवा? वारकरी संप्रदायाची ही इमारत उभी राहण्याकरता ज्ञानराजांच्या आई वडिलांनी स्वतःचा देह, स्वतःचं जीवन समर्पित केलं संप्रदायाकरता. ही संप्रदायातली तथाकथित माणसं हे समर्पण विसरली देवा. हा व्याभिचार नाही मग काय आहे? तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्या आईनं बापानं आपल्याला सांभाळलं, लहानचं मोठं केलं, आणि पुढे भवितव्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याकडे पूरक आली की लोक म्हणतात आई वडिलांनी आमच्याकरता काय केलं. आई वडिलांचं लोक समर्पण विसरले नाही, मग काय दुसरी गोष्ट सांगा मला, द्या याचं उत्तर देवा. माझी भूमिका एवढीच आहे. बाकीचे स्टेज भरपूर आहेत. सांप्रदायिक माणसानं सांप्रदायिक तत्व जपली पाहिजे. मायबाप, हे व्यासपीठ, ही परंपरा जर आपण जपली नाही तर कोण जपणार आहे सांगा मला, द्या याचं उत्तर. आज ही वस्तुस्थिती आहे. का मला सांगायचं आहे? फक्त संत विचारांचा खऱ्या अर्थानं प्रभाव मानवी जीवनाच्या अंतकरण पटलावरती तो दिसत नाही, म्हणून या घटना वाढल्यात. आदरणीय पूजनीय जगदाळे बाबा, माणसाला इतर धर्मियांपासून धोका नाहीये. माणसाला कुठल्या पशुपासून धोका नाहीये देवा. माणसाला कुठल्या गोष्टीपासून धोका नाहीये. आदरणीय संतोष बाबा, माणसाला माणसापासूनच धोका आहे. काल परवा फार एक सुंदर कथा वाचली मी, मला आवडली ती. गल्लीमध्ये 4-5 कुत्रे होते आणि कुत्रे आरडाओरडा करत होते. तिथून एक माझी भगिनी चालली होती, माझी बहीण चालली होती, आणि तो कुत्र्यांचा आरडाओरडा तिनं पाहिला. कुत्र्यांचा आरडाओरडा तिनं पाहिला आणि ती रस्ता बदलवायला लागली. नको बाबा, या रस्त्यानं कुत्रे आहेत, आरडाओरडा करतात, चावतील वगैरे. ती रस्ता बदलवणार. मी ज्या उंचीनं सांगतो त्या उंचीनं ऐका तर कळेल मी काय सांगतोय आपल्याला. ती रस्ता बदलवणार तेवढ्यात एक कुत्रा बोलला, ओ ताई, का रस्ता बदलवताय? बिनधास्त जा, चावायला आम्ही काय माणसं आहोत? नाही कळालं? ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं त्यांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संस्कार असावे, काय खावं नये. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु
या श्लोकाचं ट्रान्सलेशन म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण हे आम्हाला संतांनी शिकवलं देवा. साच आणि मवाळ कसं बोलावं हे संतांनी आम्हाला शिकवलं देवा. कोण शिकवणार आहे, कोण आपलं हित एवढं साधणार आहे, हे संतांचे उपकार तुमच्या आमच्यावरती आहे. म्हणून मानवी जीवनावरती दुसरे ऋण आहे साधू संतांचे. देवापेक्षा काकणभर श्रेष्ठ ऋण साधू संतांचे तुमच्या आमच्यावर. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशी माय, बाप न करी ऐसी माया, धर्म त्यांचे देखिले पाय, त्यांचे देखिले पाय, हे दिले अभय अक्षय दान गा मनवानी, आलो या देशा बनवणी, आलो या देशा. किती दिलं संतांनी तुकोबाराय म्हणतात आयुष्यामध्ये, इतर कोणी पण देणार नाही. महाराज म्हणतात या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुने, परिसा परिस आघात देणे चिंतामणी ठेंगणा. कृपादान केले चौथी कल्पांते ही सरेना, कल्पांते ही सरेना, कल्पांते ही सरेना. कृपादान केले सांगे कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना. कृपादान केले सांगे कल्पांती सरेना, कल्पांते ही सरेना, कल्पांती सरेना. कल्पांतीमध्ये कल्पच्या कल्प जातील पण संतांनी दिलेलं सरणार नाही. हे उपकार तुमच्या आमच्यावरती साधू संतांनी केलेले आहेत. अजून मी एक वाक्य बोलून जाईल. ज्या गावाला ज्या परिसराला महात्म्यांचे अधिष्ठान आहेत ना, ती गावं किंवा ते कुटुंब कधीच चुकीच्या विचारधारेमध्ये प्रवाह करू शकत नाही. आपलं फार मोठं भाग्य आहे, आपल्याला सद्गुरू गंगागिरी महाराजांसारखं एवढं मोठं अधिष्ठान आहे. वैराग्य म्हटलं की वैराग्य हल्ली आम्ही फक्त तुम्हाला सांगतो देवा, पण सद्गुरू गंगागिरीजी महाराज वैराग्य जगले. आम्हाला आमच्या पाठामध्ये आदरणीय संतोषजी महाराज साक्षीला आहे, आमचे गुरुजी आम्हाला पाठामध्ये सांगायचे, तुकोबारायांच्या गाथ्यातली जी काही प्रमाणं आहेत ती फक्त मला असं वाटतं तुकोबारायांनी गंगागीर महाराजांकरताच लिहिलेली असावी. जाळोनी संसार बैसलो अंगणी, मला असं वाटतं हे प्रमाण सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या जीवनामध्ये पुरेपूर बसतं देवा. पंढरीला जेव्हा गंगागीर बाबा निघायचे तेव्हा राहिलेला जो संसार मागं असायचा त्याला काडी लावून पेटवून टाकायचे आणि मग पंढरीला निघायचे. आपलं असं आहे का? आपल्या पहिल्या मुक्कामापर्यंत 2-4 घरी फोन होतात, आहे ना, होतात ना. आपली असं नाही आहे. आपलं आपल्याला जे निवांत करायचं आहे आपण ते निवांत करत नाही, आणि जे घाईनं करायचं आहे आपण ते केल्याशिवाय राहत नाही. संतोष महाराज माझा एक मित्र होता, आत्ता वारीतला अनुभव. आम्ही पुढे गेलो आणि तो मागून बसनं आला. तो म्हटला, रमेश महाराज पटकन आवरा, पटकन दर्शन घेऊ आणि निवांत टापा मारू. जे निवांत करायचे ते पटकन करायचं आणि जे पटकन करायचे ते, ही आपली वस्तुस्थिती आहे. दुसरा मुद्दा माझा मी समाप्त करतो. संतांनी आम्हाला अशा प्रकारचं जीवन जगण्याकरता प्रवृत्त केलं. माझं आदरणीय जदाई बाबा भागवताचं पारायण चालू आहे घरी. मागल्या आठवड्यामध्ये माझ्या वाचनातनं श्लोक गेला, दुर्लभम मानुषो देहो देनाम क्षणभंगुर. बाबा 3 गोष्टी दुर्लभ आहेत. भागवतकार सांगतात, मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संस्कार, ह्या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पण मला थोडीशी अशी शंका त्यामध्ये आली, संतोष बाबा मला नंतर त्याचं उत्तर द्या, तुम्ही ज्येष्ठ गुरुबंधू आहात. शास्त्रकार प्रत्येक जण सांगतंय मनुष्य जन्म दुर्लभ आहे,
मला असं वाटतं मनुष्य जन्म दुर्लभ नाही आहे, मला असं वाटतं. मग दुर्लभ काय आहे माहिती आहे का? मनुष्य देह मिळूनही सुद्धा मी माणूस आहे असं जगणं हे दुर्लभ आहे. काही फक्त केवळ माणसं आहेत, त्यांच्यापेक्षा पशु बरे, श्वान सुकरी बापुडी, काही त्यांच्यामध्ये फरक नाही. अशा प्रकारचा आचार, अशा प्रकारचा विचार जर असेल तर त्यापासून स्वतःचंही नुकसान, कुटुंबाचं, गावाचं, सगळ्याच जणांचं नुकसान आहे. मी का बोलतोय? असा सुंदर विचार ज्यांनी आमच्या अंतःकरणामध्ये रुजवला त्यांचं ऋण आमच्यावरती आहे, ते संत. आणि तिसरं ऋण प्रकर्षानं तुमच्या आमच्यावरती आहे, ते आपल्या आईबापाचं तुकोबर आहे. देवाचं ऋण आम्हाला कळालं, देवानं आमच्याकरता काय केलं. साधू संतांचं ऋण आम्हाला कळालं, त्यांनी आमच्याकरता काय करून ठेवलं ते आम्हाला कळालं. पण बापाचं ऋण आमच्याकरता काय आहे, बापानं आमच्यावर काय प्रभाव केला, बापानं आमच्याकरता आयुष्यामध्ये काय केलं, बाप कसा असतो, बापाचं अस्तित्व काय आहे. अहो नाही, बाप म्हणजे काय याचं उत्तर जगद्गुरु तुकोबरायांनी पहिल्या चरणात दिलं. बाप करी जोडी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी जोडी लेकुराचे ओढी, जोडी जोडी लेकुराची ओढी, ओढी बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी, एकाएकी केला मीराची चादरी, एकाएकी केला मीराची चादर, मीराची चादर. ए बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी वाळवणी वाळवणी. आई वडिलांचं ऋण काय असतं अतिशय गोड प्रमाण आमच्या प्रकाश बाबांनी दिलं. अभंगाच्या पहिल्या चरणातला भाव बाबांनी स्वरबद्ध केला. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली करवंडी वाळवणी. करवंडी नाम शरीर लेकराच्या हिताकरता समर्पित करणारा, स्वतःचं शरीर चंदनावर झिजवणारा मुलाकरता जगाच्या पाठीवर एकच व्यक्ती आहे, त्याला बाप असं म्हणतात. ओ भुरामती माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी पुन्हा ही माया तरी कना वाचला. रेडी पर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. ओ लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. सहजासहजी न कळणारा भाव म्हणजे बाप आहे. जाणण्याकरताही कठीण आहे, उमगण्याकरताही तो कठीण आहे. काय करतो बाप आपल्या मुलाकरता? तुकोबरायांच्या मुखातली वेदाक्षर आहे. तुकोबराय म्हणतात, लेकराकरता स्वतःचं शरीर झिजवणारा आपला बाप आहे. दुर्दैव समाज व्यवस्थेतल्या मानवी जीवनाचं की जगामध्ये आई लोकांना कळाली, आईचं महत्त्व कळालं, आईवरती कविता करता येतात, आईवर बोलता येतं, मनसोक्त बोलता येतं. पण आत्तापर्यंत बापावर कोणी बोलत नाही, बाप कोणी सांगत नाही. हे सगळं सोडा, बाप आम्हाला कळत नाही. हे जीवनातलं आपल्या सर्वात तुमचं आणि आमचं दुर्दैव आहे.
जगामध्ये एका व्यक्तीला बाप कळाला, त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर कुलगुरू नरेंद्र जाधव. त्यांचं पुस्तक आहे मी आणि माझा बाप, वाचलं पाहिजे आपण. इतकं सुंदर बाप आहे. तुकोबराय म्हणतात, असे जे बापाचं जीवन आहे हे आमच्यावरती ऋणाच्या माध्यमातून आहे. कशा करता केलं असेल हो हे सगळं? तुकोबराय म्हणतात, आपल्या बापानं, आपल्या आईवडिलांनी आपल्याकरता कशा करता करून ठेवलं असेल. प्रत्येक वस्तूची आपण एक्सपायरी डेट विचारतो, पण जेव्हा आई वडील आपल्याला जन्माला घालतात तेव्हा त्यानं, त्या नात्यानं, त्या आईनं, त्या बापानं आपल्या जीवनाची कधी एक्सपायरी डेट विचारली नाही. हा उद्या आपल्याला भविष्यामध्ये सांभाळेल, तो आपल्याबरोबर चांगलं बोलेल, आपल्याला खायला प्यायला देईल. लोकांना वाटतं आम्ही वेल एज्युकेटेड झालो. हा डोक्यातला गोड गैरसमज काढून टाका. वेल कल्चरल वेगळे असतात आणि वेल एज्युकेटेड वेगळे असतात. सुसंस्कृतपणा वेगळा आहे आणि सुशिक्षितपणा वेगळा आहे. थोडं कटू सत्य, लोक अडाणी होते, फार शिकलेली लोक नव्हती. माझं वाक्य तुम्हाला मान्य आहे? पूर्वीच्या काळामध्ये लोक फार शिकलेली नव्हती, बऱ्यापैकी लोक अडाणी होती. पण मला एक गोष्ट स्वाभिमानानं सांगावीशी वाटते, लोक जरी अडाणी होती पण त्या काळात वृद्धाश्रम नव्हते. लोक आई वडिलांना प्रेमानं सांभाळायचे. फार ज्याप्रमाणे आपण आपल्या काळ्या आईची सेवा करतो तशी लोक आई वडिलांना जपायची. पण आज या घडीला लोक वेल एज्युकेटेड झाली, लोक खूप शिकली, एवढी शिकली की मंगळावर पण गेली. मागच्या आठवड्यामध्ये मी तिकडेच होतो. मंगळावर गेली, खूप सुधारली, खूप लोक शिक्षित झाली, पण तेवढेच वृद्धाश्रमांची संख्या. मला सांगा बरं, ही गोष्ट दुर्दैवी आहे का सुदैवी आहे? ही गोष्ट स्वाभिमानी आहे की निंदनीय आहे? निश्चित निंदनीय आहे. सुसंस्कृतपणा वेगळा महिला मंडळ आणि सुशिक्षितपणा वेगळा. आमच्या आजीबाई सांगतात आमची सून फार शिकलेली आहे, फार शिकलेली आहे, फार मोठी, तिनं फार मोठी पदवी घेतलेली आहे. बीकॉमच्या पुढे जवळजवळ ती 4-5 वर्ष चाललेली आहे, 4-5 किलोमीटर गेलेली आहे, असं सांगतात. काय करतात तुमच्या सूनबाई? काही नाही, किचन रूम मध्ये चपला घालून स्वयंपाक करतात. आता ही शिकलेली म्हणावं का बिघडलेली म्हणावं? सांगा बरं तुम्ही. याला सुशिक्षित म्हणतात. पण ऐका, आमची 85 वर्षाची आजी सकाळी उठते, तांब्या भरून घेते, आंघोळ केल्यावर तुळशीला तांब्याभर पाणी घालते. आमची 85 वर्षाची आजी सुसंस्कृत आहे. चप्पल घालून स्वयंपाक करणारी आपली सून सुशिक्षित आहे. आणि सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घातल्याशिवाय चहाचा घोट न पिणारी 85 वर्षाची आजी ही सुसंस्कृत आहे. हा दोहींमधला फरक आहे. आपलं पण सांगतो की, आपलं कशाला झाकून ठेवतो, आपलं पण सांगतो. लोक म्हणतात आमचे साहेब फार सुशिक्षित, बाहेर पार्टीला जेव्हा जातात, डिनरला जेव्हा जातात तेव्हा चपला घालून जेवण करतात. म्हणे आमचे साहेब फार सुशिक्षित आहे. पण आमचा 80 वर्षाचा म्हातारा आजोबा, आमचे वडील सकाळी जेव्हा उठतात, स्नान वगैरे करतात, देवपूजा करतात आणि जेवायला बसल्यानंतर ताटाभोवती पाणी फिरवल्याशिवाय मुखामध्ये अन्नाचा घास सुद्धा घालत नाही. आमचे 80 वर्षाचे आजोबा सुसंस्कृत आहे. बूट घालून जेवणारे साहेब सुशिक्षित आहे आणि ताटाभोवती पाणी फिरवल्याशिवाय मुखामध्ये अन्नाचा घासही न घालणारे आमचे आजोबा हे सुसंस्कृत आहे. हा दोन्हीमधला फरक आहे. मला काय सांगायचं आहे, हे जे प्रेम आहे, ही जी आत्मीयता आहे, तुकोबराय व्यक्त करतात बापाबद्दलची, बापाच्या संदर्भामधली. बाप अशा प्रकारचं जीवन आमच्यावर खऱ्या अर्थानं तो लादत असतो. ही बापाची भूमिका असते. आपलं शरीर आपल्याकरता तो वाळवत असतो. तुकोबराय म्हणतात केवळ शरीर वाळवत नाही, कुठल्याही प्रकारचे कष्ट न करता, कुठल्याही प्रकारची खऱ्या अर्थानं काबाड प्रतिकूल परिस्थिती असताना आयत्या इस्टेटचा मालक तुकोबराय म्हणतात बाप आपल्याला बनवतो. अभंगाचं दुसरं. एकाएकी केला मीराची चांदणी, एकाएकी केला मीराची चांदणी, हो एकाएकी केला मीराची चांदणी, एकाएकी केला मीराची चांदणी.
रखो माझे विठोबा रखो हरी माझे हरी हरी जय जय विठोबा रखो माझे विठोबा रखो विठोबा रखो माझे 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 विठोबा रखो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज गोविंद केशव महाराज महाराज की जय घुमाजे रोबार घुमाजे बार कुमार रोबार घुमाजे रोबार घुमाजे ज्यांनी भजन केलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही केलं त्यांना कोटी कोटी धन्यवाद. देवाचं भजन केलं पाहिजे. वाणीमध्ये पवित्रता येते, वाणीमध्ये प्रभाव येतो, वाणी मृदू बनते. आपण करत नाही. वैकुंठवासी परमपूजनीय डोंगरेजी बाबा बोलायचे, भोजन करने से पेट को खुराक मिलता है, लेकिन पगले भजन करने से दिल को खुराक मिलता है, इसलिए भजन करो. आपणा सर्वांना धन्यवाद. भजन केलं पाहिजे. भजनामधली ताकद, भजनामधली आत्मीयता, अविरभूतता ही फार व्यापक आहे, फार प्रगल्भ आहे. तुम्ही ज्यांना सोशल मीडियावरती कदाचित पाहिलं असेल, वृंदावनामध्ये त्यांच्या अंगावरचा वेश हा पिवळ्या कलरचा, प्रेमानंदजी स्वामीजी महाराज, तुम्ही त्यांना पाहिलं असेल. बाबा त्यांना दोन्ही पण किडन्या नाही आहेत. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. त्यांना दोन्ही पण किडन्या नाही आहेत. पत्रकार बांधव त्यांना विचारतात, स्वामीजी तुमचा मेडिकल रिपोर्ट असा सांगतोय की तुम्हाला दोन्ही पण किडन्या नाही आहेत, तरी पण तुम्ही जीवन कसं जगू शकता? स्वामीजी म्हणतात, मी दिलेलं उत्तर तुम्हाला न पटण्यासारखं आहे. तुम्ही विज्ञानवादी लोक आहात, तुम्ही तार्किक लोक आहात, तुम्हाला हे विचार न पटण्यासारखं आहे. तुम्ही मला का विचारता? नाही स्वामीजी तुम्ही सांगितलं पाहिजे. नाही, तुम्ही विचारू नये, आम्ही पण सांगू नये. नाही, सांगावं लागेल. सर्वांगाचे कान करून ऐका मायबाप. स्वामीजींनी उत्तर दिलं, बाबा मी कसं जीवन जगतो याचं उत्तर तुम्हाला हवं आहे ना, तर ऐका मग उत्तर. मी अशा पद्धतीनं जीवन जगतो की ते माझं मलाच कळत नाही. हे उत्तर नाही स्वामीजी. तुम्ही कसं जीवन जगता? तर स्वामीजींनी उत्तर दिलं, माझी एक किडनी राधा आहे आणि माझी दुसरी किडनी कृष्ण आहे. बस त्या एनर्जीवर, त्या भजनाच्या नामसाधनेच्या ऊर्जेवर मी जीवन जगतो. आणि आपल्याला नामस्मरण करा असं सांगावं लागतं, सांगावं लागतं. एक तत्वचिंतक लिहितो, आपला चेहरा जर सुंदर असेल तर आपलं जगावर प्रेम होईल, पण नामसाधनेनं जर आपली वाणी पवित्र झाली, प्रभावी झाली, गोड झाली, तर जगाचं तुमच्यावर प्रेम होईल. ही वस्तुस्थिती आहे. याकरता इसीलिए भजन करो. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारची खऱ्या अर्थानं तुकोबाराय या माध्यमातनं ही परिणिती या अभंगाच्या माध्यमातनं व्यक्त करतात. तुकोबाराय म्हणतात, कडी वागवूनी बार खांदी, डोक्यावर खांद्यावर बापानं वागवलं आम्हाला. आई कडेवर घेते, जे मला दिसलं ते लेकराला दिसावं. बाप त्याच्या पुढं जाऊन प्रवास करतो, लेकराला डोक्यावर घेतो. आयुष्यभराच्या प्रवासामध्ये जे मला दिसलं नाही ते माझ्या लेकराला दिसावं, ही बापाची भूमिका आहे. तो बाप खऱ्या अर्थानं आम्हाला कळावा. मला असं वाटतं, मुलापेक्षा मुलगी जास्त बापावर प्रेम करते, असाच इतिहास आहे. एक तत्वचिंतक इतकं सुंदर लिहितो,
मुलाला प्रश्न केला आणि मुलीला पण प्रश्न केला, तुला काय आवडतं? तर मुलानं पटकन उत्तर दिलं, मला आई आवडते, मला बाबा आवडतात. मुलाचं ढोबळ मनानं उत्तर, का रे तुला आई आवडते, तुला का बाबा आवडतात? नीट लक्षपूर्वक ऐका तर तुम्हाला कळेल मी काय बोलतोय. तुला का रे आई वडील आवडतात? ते संध्याकाळी काहीतरी मला खायला आणतात म्हणून मला आई बाबा आवडतात. नंबर दीदीवर आला, नंबर मुलीवरती आला. दीदी तुला काय आवडतं? ती मुलगी म्हणते, काका मला संध्याकाळ आवडते. काय आवडते मला? बोला मागची मंडळी, काय आवडते? संध्याकाळ आवडते. दोघांच्या उत्तरामध्ये भरपूर डिफरंट होता, भरपूर फरक होता, जमीन आसमानचा फरक. एकीला विचारलं, ती म्हणते मला संध्याकाळ आवडते. तो मुलगा म्हणतो मला आई बाबा आवडतात. का रे बाबा? ते खाऊ आणतात म्हणून. दीदी तुझं उत्तर न पटण्यासारखं आहे मनाला, तुला संध्याकाळ का आवडते ग? तेव्हा ती दीदी म्हणते आई बाबा त्याला खाऊ आणतात म्हणून ते त्याला आवडतात, पण संध्याकाळ अशी आहे की ती माझ्या आईला आणि बाबाला घरी आणते म्हणून मला संध्याकाळ आवडते. ही प्रेमाची उंची आहे, ही प्रेमाची आत्मीयता आहे. लेवऊनी पाहे डोळा अलंकार ठेवा दूर करून या. बारीक जीवनातला ठेवा बापानं आमच्याकरता करून ठेवला. हे बापाचं निर्भीड प्रेम आहे, निस्वार्थी प्रेम आहे. तुम्ही पहा, आईवर अनेक वेळा बोलता येतं, बापावर सहजासहजी कोणी बोलत नाही. मुलगा पास झाला म्हणून गावोगाव पेढे वाटणारी आई सगळे लोक अनुभवतात, पाहतात. पण माझा मुलगा क्लास 1 ऑफिसर झाला पाहिजे म्हणून भिकाऱ्यासारखं पुढाऱ्यांच्या मागं पैशाची पेटी घेऊन धावणारा बाप हा सर्वसामान्य लोकांना दिसत नाही. देवा दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आई तुम्हाला आहे, आई मला आहे. आई जर गेली, आई जर मेली तर आईच्या कपड्यात नव्या 50 साड्या सापडतील हो. पण महिनाभर आयुष्यभर काबाड कष्ट करणारा आमचा बाप, त्यानं आयुष्यामध्ये साधं सुद्धा नवं बनियन सुद्धा घेतलं नाही ना, तो आपला बाप असतो. ही वस्तुस्थिती आहे. मुलगी वाटे लावत असताना गळ्यात गळा घालून रडणारी आई सगळे लोक अनुभवतात. पण मंडपाचा शेवटी एक खांब असतो लोखंडी, त्या खांबावर एकटा डोकं आपटून रडतो ना, तो त्या लेकीचा, तो त्या पोरीचा बाप असतो. देवा ही वस्तुस्थिती आहे. बापाचं प्रेम आपण अनुभवलं पाहिजे. वारकरी संप्रदाय सुद्धा सांगतो आईपेक्षा प्रेमामध्ये बापाचं पारडं जडच आहे, जडच आहे. आयुष्यामध्ये 4च वेळेला बाप रडतो, परत रडत नाही. पहिल्यांदा रडला आमचा बाप मुलीचं जेव्हा लग्न ठरतं त्या दिवशी रडतो. त्या मुलीची आई म्हणते, का दीदीच्या लग्नाची एवढी घाई केली, का बरं? तो म्हणतो, तू शांत बस, तुला कळत नाही. मी बाकीच्या कुठल्याच गोष्टी पाहिल्या नाही, पण मला 2 गोष्टी आवडल्या. कुठल्या 2 गोष्टी? पगारामध्ये मी कमी जास्तपणा पाहिला नाही, पण 2 गोष्टी मला फार आवडल्या. घरातली माणसं देवासारखी सुंदर आहेत आणि मुलगा निर्व्यसनी आहे. बस एवढ्या 2 गोष्टींवरती माझा जीव, माझं काळीज मी त्यांना देऊन टाकलं. मी त्यांना हो म्हटलो. संध्याकाळी सगळे झोपलेले असतात. अंथरुणावरती आमचा बाप एकटा रडत असतो. त्याला कळतं की माझ्यावर प्रेम करणारं माझं काळीज, माझा जीव आता मला कायम स्वरूपी सोडून जाणार आहेत. म्हणून त्या दिवशी तो पहिल्यांदा रडला. तेवढं प्रेम करतात माणसा माणसं एकमेकांवरती. तुम्ही पहा, घरात जर वादावादी झाली तर बाप जेवण करत नाही, निघून जातो कामावरती, शेतावरती. संध्याकाळी घरी येतो, गटागटा पाणी पितो, तसाच बेडवर झोपी जातो. आणि मला असं वाटतं, ज्या घरामध्ये 18-19 वर्षाची मुलगी आहे, ती बापाला जेवू घातल्याशिवाय जेवत असेल, मला असं वाटत नाही. बाबा जेवण करा, दादा, नाना, पप्पा जेवण करा. पोरी मला भूक नाही, तुमचं तुम्ही जेवण करा. कसं बाबा भूक नाही आहे? तुम्ही जर सगळं कष्ट जर आमच्याकरता जर करत असाल, कष्ट करून तुम्हाला भूक लागत नाही, तुमचं पोट काय प्लॅस्टिकचं आहे बाबा? 2 घास जेवा, टाका पोटामध्ये. नाही पोरी मला नाही जेवायचं. का जेवायचं नाही बाबा? आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं बाबा, तुटलेली चप्पल तुम्ही स्वतः घातली आणि आम्हाला नवीन सँडल जोड आणून दिला बाबा. हे आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं. हे समर्पण, हे त्याग, हे आम्ही नाही विसरलो बाबा. दादाला तुम्ही तुटलेली चप्पल घातली, दादाला चांगला शूज आणून दिला बाबा. तुम्ही प्रतिकूलता सहन करता, आम्हाला अनुकूलता दाखवता, अनुकूलता देतात, चांगल्या गोष्टी देतात. हे कोणा करता बाबा? जर आमच्या करता असेल तर आमच्या करता जेवा ना बाबा. काय बिघडलं तुमचं? नाही जेवायचं. बाप रडतो.
त्या दिदीला कळून चुकलेलं असतं, बाप का जेवत नाही. बाबा मी पण तुमचीच मुलगी आहे, तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवणार नाही. तुम्हाला तुमच्या एकुलत्या एका मुलीची शपथ आहे. मला माहिती आहे तुम्हाला का जेवायचं नाही. माझी आई तुमच्याबरोबर भांडली म्हणून तुम्हाला जेवायचं नाही ना. ती तशीच आहे बाबा, तिचं काय मनावर घेता. द्या विषय सोडून माझ्याकरता जेवा. मग बाप जेवण करतो. आणि जेव्हा ती त्याची मुलगी त्याला कायमस्वरूपी सासरी निघून जाते ना, तेव्हा त्या घरामध्ये त्या बापाला हक्कानं जेवण करा म्हणणारं दादा कोणीच राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. दुसऱ्यांदा आमचा बाप रडला वाटी लावत असताना मुलीला. तिसऱ्यांदा बाप रडला. एवढ्या लाखो रुपये लग्नाला खर्च केलाय मुलीच्या, पण ती ऐन तारुण्यात विधवा झाली. मग बापाला वाईट वाटतं. तिसऱ्यांदा आमचा बाप रडतो आणि चौथ्यांदा आमचा बाप रडतो. आयुष्यामध्ये ज्या मुलाच्या शिक्षणाकरता लाखो रुपये खर्च केलाय, काबाड कष्ट करून हा मोठा केलाय, फार मोठा केलाय, पण हा मुलगा जेव्हा मूर्ख लोकांच्या, मूर्ख माणसांच्या, मूर्ख मित्रांच्या संगतीमध्ये जाऊन बसतो आणि स्वतःच्या बापाला चार चौघामध्ये शिव्या देतो, उन्मत्तपणानं बोलतो, तेव्हा मात्र हा आमचा बाप आयुष्यामध्ये चौथ्यांदा रडतो. पाचव्यांदा बाप रडण्याकरता शिल्लकच राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. निश्चित बापाचं प्रेमाचं पारडं जड आहे. दोन्ही भाऊ सांगतो आणि समारोपाकडे प्रवेश करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या डोहामध्ये बुडालेला आहे. मी आईचं प्रेम सांगतो अगोदर. अवघा मिळून कोल्हाळ केला, म्हणती होता तोच गेला. गोपाळांनी आरडावरडा केला, यशोदे ग तुझा कृष्ण यमुनेच्या डोहामध्ये बुडाला. यशोदा पळत आली, धावत आली. माझा एकुलता एक लेख, सायासा प्रयासानं नवसानं झालेला हा लेख यमुनेच्या डोहामध्ये बुडतोय. काळिया त्याला संपून टाकणार आहे. त्याला वाचवलं पाहिजे, तो जगला पाहिजे. या भूमिकेमध्ये यशोदा आहे. हळूहळू हळूहळू पाण्यामध्ये प्रवेश करू लागली. प्रवेश करायला लागल्यानंतर पाणी हळूहळू वाढू लागलं. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुकोबर आहे तिथं होते. बाळाला वाचवण्याकरता आईचं प्रेम कमी पडलं. तुकोबर आहे लिहितात बाळक्रीडेमध्ये, मागे सरे माय पाऊला पाऊली. आपुलेच घाली धाके अंग, मागेच रे माय पाऊला पाऊली. मागेच रे माय पाऊला पाऊली. आपुले घाली प्रेम कमी पडलं. नंदाच्या घराला मजने गोकुळाला घ्या डोक्यावर, मला तिथं नेऊन घाला. बाहेर पाहिलं तर दुधडी भरून यमुना माता वाहते. विचार नाही केला मी जगेल की मरेल. डोक्यावर घेतलाय जीव. कान्हा कृष्ण. उद्या उद्या गोकुळ अष्टमी आली. गुडघ्या इतकं पाणी, कमरे इतकं पाणी, खांद्या इतकं पाणी, पूर चढाला आचाट, त्यासी लाविला अंगुष्ट. ही नंतरची भूमिका आहे. पण मुलाच्या आणि बापाच्या प्रेमापुढं यमुना मातेला सुद्धा हार मानावी लागली आणि पुढे रस्ता करून दिला. हे बापाचं मुलाचं प्रेम आहे. आणि म्हणून प्रेम करत असताना शेवटी प्रेम बंधनामध्ये आपण जर डोकावू पाहिलो तर बापाचं प्रेम हे मुलावरती दिसतं. फक्त दुर्दैव एवढं आहे, पाण्यातला मासा रडतो, त्याचं रडणं पाण्यातील विश्वाला कळत नाही. तसं तुमचा आमचा बाप आयुष्यामध्ये रडतो, पण त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू तुम्हा आम्हाला दिसत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. हे असं बापाचं प्रेम आहे. तू कोबर आहे असं म्हणतात. या अशा प्रेमाची उंची बापाची त्याच्या जीवनामध्ये आपल्यावर असल्यामुळं समाज व्यवस्थेमध्ये जीवन जगत असताना मी व्यावहारिक सत्तेतनं बोलतोय. एखाद्यानं जर आपल्याला त्रास दिला, ही भूमिका जर बापाला कळाली तर बापाची भूमिका अशी असते की त्याच्या काळजाला अर्थात त्याच्या मुलाला उभ्या आयुष्यामध्ये कोणाही व्यक्तीकडनं त्रास होऊ नये. तुकोबर आहे ही भूमिका. तुका म्हणने दिगांदुआनी काची, तुका म्हणने दिगांदुआनी काची. उदार जिवाची, उदार जिवाची आपुलिया
एकाएकी केला मिराजीचा धनी एकाएकी केला मिराजीचा धनी कडिये बागवानी भार खाती कडिये बागवानी कडिये बागवानी कडिये 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 बागवानी गडिये भागवानी भार खाती गडिये भागवानी गडिये भागवानी भार खाती यथामथी यथा अवकाश धावत्या वेळेमध्ये अभंगाचा भाव आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भाव गायनाचार्य, मृदंगाचार्य, भजनी मंडळ, आपण देवरूप श्रोतृवर्ग सर्वांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांप्रती मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी रवी भाऊ जेजुरकर यांनाही धन्यवाद, गायनाचार्य, मृदंगाचार्य यांनाही या ठिकाणी खऱ्या अर्थानं धन्यवाद. या परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्वजण आपण सर्वांप्रती या ठिकाणी कृतज्ञता भाव या ठिकाणी व्यक्त करूया आणि माझ्या या वाणीला पूर्ण विराम